पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रीपदी सुवेंदू अधिकारी विराजमान। पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत सुवेंदू अधिकारी यांनी घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ। पश्चिम बंगालमध्ये आजपासून अधिकारी राज। तामिळनाडूमध्ये टीव्हीके प्रमुख विजय यांच्या शपथविधीबाबत सस्पेन्स कायम। विजय यांनी राज्यपालांची भेट घेत केला 116 आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा, तर व्हीसीकेने अद्याप राज्यपालांना पाठिंब्याचं पत्र दिलं नसल्याची सूत्रांची माहिती। आळंदीत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रवक्ते विकास लवांडेंवर शाईफेक। हबप संग्राम भंडारे आणि सहकाऱ्यांकडून शाईफेक, तर जीवे मारण्याचा प्रयत्न झाला, विकास लवांडेंचा आरोप। निदा खान प्रकरणामध्ये एमआयएम खोटं बोलते। संबंधित प्रकरणामध्ये एमआयएम पूर्णपणे अडकलेली आहे, तर काश्मीर फाईल सारखा महाराष्ट्रात प्रकार सुरू, संजय शिरसाट यांचा गंभीर आरोप। संजय शिरसाट यांचं मुख्यमंत्र्यांना पत्र। निदा खान प्रकरण एसआयटी चौकशीची मागणी। शिरसाट यांची पत्रातून मुख्यमंत्र्यांकडे मागणी। राज्यात पॉश कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करा। कामाच्या ठिकाणी महिलांवर होणारे अत्याचार आणि लैंगिक छळास आळा घाला। महिला आणि बाल विकास विभागाचे आदेश। नाशिक घटनेनंतर सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय। पायधुनीतील डोकाडिया मृत्यू प्रकरणात नवा ट्विस्ट। इंजेक्शनमधून झिंक फॉस्फाईड थेरी ही पोलिसांनी नाकारली। फॉरेन्सिक रिपोर्ट नंतरही मृत्यूचा छडा लागेना। अशोक खरात आणि जमीन व्यवहारातील साक्षीदारांची शिर्डी पोलिसांकडून समोरासमोर चौकशी। चौकशी दरम्यान अशोक खरात साक्षीदारांवर संतापला। जमिनीच्या प्रकरणात मुद्दाम अडकवलं जात असल्याचा आरोप करत खरात संतापला। हॉर्मुझमधील अमेरिकेची नाकेबंदी अधिक कडक। इराणकडे जाणारी आणखी 57 जहाजं परत फिरवली। इराणकडे अजूनही क्षेपणास्त्रांचा 75% साठा शिल्लक। अमेरिका आणि इराणमधील शांतता चर्चा पुढील आठवड्यात पुन्हा सुरू होण्याची शक्यता। अमेरिका इराण चर्चेची पुढील फेरी इस्लामाबादमध्ये होणार, वॉल स्ट्रीट जर्नलचा दावा। यांच्यावर दुग्धाभिषेक केला जातोय। त्यांच्यावर शाईफेक करण्यात आलेली होती, त्यानंतर ते पोलीस ठाण्याच्या बाहेर त्यांनी आंदोलन सुरू केलेलं होतं। आता इथे विकास लवांडे यांच्यावर दुग्धाभिषेक केला जातोय। छत्रपती शिवाजी महाराज की विकास लवांडे यांच्यावर शाईफेक करण्यात आलेली होती, त्याचा निषेध केला जातोय। निषेध म्हणून त्यांचा दुग्धाभिषेक करण्यात आलेला आहे। दोन दृश्य आपण पाहतोय। संग्राम भंडारे यांनी त्यांच्यावर शाईफेक केलेली होती। चक्क शाहीच्या बाटल्या त्यांच्यावर ओतल्या होत्या आणि त्यानंतर ते पोलीस स्टेशनमध्ये पोहोचले। लोणी काळभोर इथे पोलीस स्टेशनमध्ये त्यांनी तक्रार दाखल केली आणि त्यानंतर अटक करावी अशी मागणी केलेली होती। आता दुग्धाभिषेक केला जातो। या संदर्भात अधिक अपडेट जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी सुमित याबाबत अधिक अपडेट देतील। सुमित, आता दुग्धाभिषेक केला जातोय, आजची दोन दृश्य ही फार महत्त्वाची आहे, काय सध्याची तिथली परिस्थिती आहे? सकाळी संग्राम भंडारे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी तिथल्या विकास लवांडे यांच्यावर शाईफेक करण्यात आली होती। शाईच्या बाटल्या ओतल्या होत्या आणि संपूर्ण शाई त्यांच्या शरीरावर होती। त्यानंतर ते लोणी काळभोर पोलीस स्टेशनमध्ये आले आणि त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे कार्यकर्ते जमले आणि त्यांनी तक्रार दिली आणि त्यानंतर जे विकास लवांडे यांच्यावर आता दुग्धाभिषेक करण्यात आलेला आहे कार्यकर्त्यांकडून। ज्या पद्धतीने सकाळी शाईफेक करण्यात आली आणि त्यालाच विरोध म्हणून या सगळ्यामध्ये आता विकास लवांडे यांचे जे काही दुग्धाभिषेक करण्यात आलेला आहे आणि या ठिकाणी संत ज्ञानेश्वर महाराजांचा नामघोष देखील करण्यात आलेला आहे। आपण जर बघितलं तर हे सगळं वातावरण वारकरी संप्रदायांना घुसखोर म्हणल्यानंतर हे सगळं वातावरण चिघळलं होतं। वारकरी संप्रदायातील काही आक्रमक झाले होते आणि त्यानंतर त्यांच्यावर शाईफेक करण्यात आली होती आणि आता जे लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या बाहेर विकास लवांडे यांच्यावर आता दुग्धाभिषेक करण्यात आलेला आहे आणि त्यांचं जे काही शाई होती ती शाई पुसण्याचं, दुधाने पुसण्याचं काम जे आहे ते कार्यकर्त्यांकडून करण्यात आलेलं आहे। नक्कीच आपण पाहतोय सुमित, थोड्या वेळापूर्वी त्यांनी आंदोलन देखील सुरू केलं होतं, ठिय्या दिला होता पोलीस स्टेशन बाहेर आणि आता पोलीस स्टेशन बाहेर दुग्धाभिषेक झालेला आहे। त्या आंदोलनावर कायम आहेत का की काय सध्याची तिथली परिस्थिती आहे? ते सध्या आंदोलनावर ठाम आहे। जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही, त्यांची कॉपी त्यांच्यापर्यंत येत नाही, त्याच्यानंतर त्या आरोपींना अटक करण्यात येत नाही। 10 ते 15 जण असं ते सांगता येते। त्या पद्धतीने जे अटक करण्यात येत नाही, त्यांचे जे काही पिस्तूल दाखवले ते जप्त करण्यात येत नाही, त्यानंतर त्या गाड्या ज्या होत्या त्या जप्त करण्यात येत नाही, तोपर्यंत आंदोलनावर ठाम आहे अशी भूमिका त्यांची आहे।
आणि तत्पूर्वी या सगळ्यामध्ये आता त्यांनी लोणी काळभोर पोलीस स्टेशनच्या बाहेर जे आहे ते दुधाने अभिषेक करण्यात आलेला आहे. जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाहीये, जोपर्यंत त्यांच्या हातात ती कॉपी आणि त्या आरोपींना अटक करण्यात येत नाहीये, संग्राम भंडारे आणि त्यांच्यासोबत जे काही कार्यकर्ते होते त्यांना जोपर्यंत अटक करण्यात येत नाही तोपर्यंत असं ठाम आहे त्या आंदोलनावर, असं देखील त्यांच्याकडून सांगण्यात येते. त्यामुळे नेमका हा या सगळ्यामध्ये आता काळ किती जाणार आहे, पोलीस की कशा पद्धतीने गुन्हा दाखल करणार, त्यानंतर तपास कशा पद्धतीने करणार आणि आरोपींना कधी अटक करणार, यावर या आंदोलनाचं सगळा भर असणार आहे. आता गेल्या काही वेळापासून तिथे आंदोलन सुरू करण्यात आलेलं आहे. पोलिसांनी काही हालचाली सुरू केलेल्या आहेत का, जी मागणी आहे विकास लवांडे यांची त्याबाबत? सुरुवातीला पोलिसांकडून ज्या तक्रारी आलेल्या आहेत, विकास लवांडे यांची तक्रार आलेली आहे, त्या तक्रारीवर आता तक्रारीची दखल घेऊन पोलिसांनी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सध्या सुरू केलेली आहे. गुन्हा दाखल केल्यानंतर कायदेशीर जी काही प्रक्रिया करावी लागते ते करणार आहे आणि त्यानंतर जे काही या सगळ्यामध्ये जे आरोपी आहेत त्यांना कशा पद्धतीने या सगळ्या तपास करणार आणि त्यानंतर अटक करण्याची शक्यता वर्तवली जाते सगळ्यामध्ये. सध्या तिथे त्यांचं आंदोलन सुरू आहे. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून कोणी नेते मंडळी त्यांच्या भेटीसाठी तिथे आलाय का, येणार आहे का, यावरची काही माहिती मिळते का? 3:30 वाजता खुद्द रोहित पवार जे आहेत ते या ठिकाणी येणार आहेत आणि ते त्यांची भेट घेणार आहे विकास लवांडे यांची आणि त्यानंतर गुन्ह्याचं नेमकं काय होणार आहे पुढे, त्यानंतर आरोपींना कधी अटक करणार, अशा प्रकारची ते काही मागण्या आहेत त्या ठिकाणी सांगणार आहेत आणि लवकरात लवकर आरोपींना अटक करण्यात यासाठी रोहित पवार जे आहेत ते या ठिकाणी आंदोलनाच्या या ठिकाणी येणार आहेत. पोलिसांना ते सगळ्याचा जाब विचारणार आहेत. या कधीपर्यंत गुन्हा दाखल होणार आहे या सगळ्याची माहिती जी आहे ते रोहित पवार या ठिकाणी येऊन घेणार आहेत. जी नक्कीच, धन्यवाद सुमित आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. सध्या आपण पाहतोय हे दोन दृश्य आपल्या स्क्रीनवर आहेत. विकास लवांडे यांच्यावर शाही फेक करण्यात आली, त्यानंतर त्यांनी तक्रार दाखल केली आणि पोलीस स्टेशन बाहेर आंदोलन सुरू केलं. मात्र आता याच पोलीस स्टेशन बाहेर शाही फेकीनंतर लवांडेंवर दुधाभिषेक करण्यात आला. नाशिकच्या TCS कंपनीतील धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खानला अटक करण्यात आली असून तिला 11 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. याच मुद्द्यावरून संजय शिरसाट यांनी आज पुन्हा इम्तियाज जलील आणि MIM यांच्यावर आरोप केले. MIM नगरसेवकांच्या घरामध्ये निदा खान राहत होती. त्या नगरसेवकाला इम्तियाज जलील यांनीच तिला तिथे ठेवायला सांगितलं होतं असा आरोप शिरसाट यांनी केला. तसेच या संपूर्ण प्रकरणाची SIT चौकशी करण्याची मागणी देखील शिरसाट यांनी केली आहे. तसेच TCS प्रकरण फक्त निदा खान पुरतं मर्यादित नाहीये असंही ते म्हणाले. निदा खान ही MIM पक्षाच्या संपर्कात होती, मात्र MIM या प्रकरणामध्ये खोटं का बोलत आहे असा थेट सवाल शिरसाट यांनी विचारला. तसेच काश्मीर फाईल सारखा प्रकार महाराष्ट्रात घडतोय असं मोठं विधान शिरसाट यांनी केलंय. ती निदा खान पुन्हा संभाजीनगरमध्ये कशी आली, जिचा संभाजीनगरशी काहीच संबंध नाही, त्या ठिकाणी ती येते. तिथं वास्तवाला जवळपास महिना दीड सव्वा महिना तिथे राहते. आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्ही जे दाखवलं आहे की एक म्हातारा बाहेर यायचा, दुधाची थैली घ्यायचा, आतमध्ये जायचा, कोणीही त्या घराच्या बाहेर सुद्धा पडत नव्हतं. आणि ज्या नगरसेवकाचं ते घर आहे तो MIMचा आहे. आता ही माहिती जर ते MIMच्या नगरसेवकाला नाही आहे असं म्हणता येईल का? मग ते MIMच्या नगरसेवकाला घर देण्यासाठी कोणी मजबूर केलं होतं? तर त्या इम्तियाज जलीलने केलं. आपल्याला हिला वाचवायचंच आहे. हे प्रकरण हे फक्त निदा खान पुरतं मर्यादित नाहीत. ही साखळी पूर्ण महाराष्ट्रात फिरलेली आहे. अनेक ठिकाणी अशा निदा खान तयार झालेल्या आहेत. काश्मीर फाईलचं या ठिकाणी जसं काश्मीर फाईलमध्ये घडलंय तेच प्रकार महाराष्ट्रात अनेक ठिकाणी घडत आहेत अशी माझी माहिती आहे. म्हणून या प्रकरणाला अत्यंत गांभीर्यानं घ्या. MIMच्या नगरसेवकाला अटक केल्याबरोबर पोलीस जेव्हा इम्तियाजकडे चौकशीला गेले असं कळतंय तरी त्याची मस्ती ही कमी होत नाही. याला मी राजकारणाशी जोडत नाही, परंतु आज त्याला वाचवण्यासाठी तो असरुद्दीन ओवैसी तो आज संभाजीनगरमध्ये आलाय. 2 वाजता तो प्रेस घेऊन बोलणार आहे. म्हणजे एकाला वाचवण्यासाठी दुसरा कसा धडपड करतो हे तुम्हाला पाहायला मिळतं.
MIM ही भाजपची बी टीम नाहीये. त्या प्रकारचा ते आभास निर्माण करतात आणि असं दाखवतात की आम्ही काही जरी केलं तर भाजपवाले आम्हाला वाचवतील. हे त्यांनी डोक्यातून काढून टाका. पश्चिम बंगालमध्ये यांच्याच विरोधामध्ये लढून हिंदुत्वासाठी नारा देऊन भाजप आज पश्चिम बंगालमध्ये सत्तेवर आलेली आहे. दरम्यान नाशिकमधील घटनेनंतर राज्य सरकारनं पॉश कायद्याची राज्यभर प्रभावी अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले आहेत. कामाच्या ठिकाणी महिलांवरील अत्याचार आणि लैंगिक छळ हे रोखण्यासाठी महिला आणि बाल विकास विभागाचे आयुक्त जगदीश मिदियार यांनी संबंधित विभागांना निर्देश जारी केले. 10 किंवा त्यापेक्षा अधिक कर्मचारी असलेल्या शासकीय आणि खासगी आस्थापनांमध्ये अंतर्गत तक्रार समिती स्थापन करणे तसेच केंद्र शासनाच्या शी बॉक्स पोर्टलवर नोंद करणे बंधनकारक करण्यात आले. नियमांचं पालन न केल्यास 50,000 रुपयांपर्यंत दंडाचीही तरतूद यात करण्यात आली आहे. प्रत्येक समितीत वरिष्ठ महिला अध्यक्ष, किमान 2 कर्मचारी सदस्य आणि एका NGO सदस्याचा समावेश आवश्यक असणार आहे. समितीतील किमान 50% सदस्य महिला असणंही बंधनकारक करण्यात आलं आहे.